नमस्कार. आज आपण स्वप्नसंघर्ष या चॅनलवर हिंदवी स्वराज्याची स्थापना कशा प्रकारे झाली हे बघूयात. या कथेचे संपूर्ण श्रेय आपल्या कथालेखकाला देण्यात येत आहे. तरी ही संपूर्ण कथा मी माझ्या आवाजात आपल्याला सांगणार आहे. चला तर मग अशाच कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करून हाईप करायला विसरू नका. राजगड किल्ला बुलंद, बाका, बळकट यात शंकाच नाही. पण आता स्वराज्याचा व्याप वाढत चालला होता. 18 कारखाने उभे करायचे होते. राजगडावर सपाटी नाही, त्या तुलनेत रायगडावर सपाट जागा आहे. तिथे शेकडो नव्हे हजारो लोक राहू शकतात आणि काम करू शकतात. दुसरं असं, राजगड स्वतः जरी बळकट असला तरी त्याच्या पायथ्यापर्यंत शत्रू सहज येऊ शकतो. हे मिर्झा राजे जयसिंग यांच्या आक्रमणाच्या वेळी राजांनी पाहिलं होतं. त्यामुळे राजधानी अशी शत्रूच्या लगेच ताब्यात येईल अशी नसावी. याउलट रायगड हा चारी बाजूंनी सह्याद्रीच्या डोंगर रांगांनी उत्तुंग किल्ल्यांनी वेढलेला आहे. त्यामुळे रायगडापाशी पोहोचणे अवघड आहे. आणखी एक कारण, आता स्वराज्याचा विस्तार कोकणाबरोबर समुद्रापर्यंत झाला होता आणि एक समर्थ संपन्न आरमार आपण निर्माण केलं होतं. रायगड कोकणात आहे व समुद्रापासून जवळ आहे. त्यामुळे रायगड ही राजधानी केली तर समुद्र, कोकण, सह्याद्री व देश या सर्व ठिकाणी नियंत्रण ठेवता येईल. म्हणून दुर्गेश्वर रायगड येथे आपली राजधानी हलवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि हिरोजी इंदुलकर यांना देखणा रायगड बांधण्याची आज्ञाही केली. स्वराज्याच्या उत्तरेला होता शिवाजी महाराजांचा अत्यंत आवडता किल्ले पन्हाळा. पन्हाळा म्हणजे जणू करवीर जगदंबेच्या हातातील लखलखता त्रिशूल. शिवरायांनी प्रतापगडी अफजलखानाचा खात्मा केला व आपल्या विजयोत्सुक सेनेबरोबर झेप घेतली. ती पन्हाळगडावर अफजलखान वधाच्या 15व्या दिवशी करवीर नगरी परदास्यातून मुक्त झाली आणि मग शिवाजीराजांचे लक्ष वळले ते पन्हाळ्याकडे. आणि काय आश्चर्य, आदिलशाही शिरपेचातील लाख मोलाचा तेजस्वी हिरा महाराजांनी हिसकावून घेतला. पन्हाळ्यावर भगवा फडकू लागला आणि पुढे ह्याच पन्हाळ्याच्या वेढ्यात महाराज अडकले. येथून सुटून ते सुखरूप विशाळगडी पोहोचले. त्याचवेळी स्वराज्याच्या उत्तर सीमेवर मोगल सुभेदार शाहिस्तेखान येऊन उभा ठाकला होता. आता एकाच वेळी 2 शत्रू अंगावर घेणे नको म्हणून राजांनी आदिलशहासमोर तहाचा प्रस्ताव ठेवला. त्या समयी त्यांना अत्यंत जड अंतकरणाने पन्हाळा विजापूरकरांना द्यावा लागला. हाती आलेला हा बलवंत दुर्ग अवघ्या 10 महिन्यात सोडावा लागला. ही खंत महाराजांच्या मनी फार फार सलत होती. बघता बघता त्यास 12 वर्षे लोटली. स्वराज्याचं सामर्थ्य वाढलं होतं. मधल्या काळात इकडे विजापूरचा बादशाह अली आदिलशहा मरण पावला आणि सिकंदर आदिलशहा गादीवर बसला. आणि एक म्हणजे सिद्दी खवासखान यास वजीर नेमण्यात आले. हा खवासखान महाराजांच्या आणि स्वराज्याचा कट्टर वैरी. राजांच्या मस्तकी विचारचक्र फिरू लागले. त्यांनी विजापूरकराबरोबर केलेला तह मोडण्याचे ठरवले. विजापूर दरबारातील आपले वकील परत बोलावले. आता राजांना परत एकदा पन्हाळा खुणावत होता. राजांनी स्वराज्याचे मंत्री असलेल्या अनाजी पंतांना पन्हाळ्याची जबाबदारी सोपवली. पंत राजापुरास पोहोचले आणि राजांना वाटलं पंतांच्या सहाय्याला कोणी रणमर्द योद्धा द्यायला हवा आणि त्यांच्यासमोर नाव आलं कोंडाजी फर्जंद. कोंडाजी म्हणजे सह्याद्रीच्या घळीत मस्तीत फिरणारा ढाण्या वाघच तो. भीती हा शब्द त्यास ठाऊकही नाही. शिवाय गनिमी कावातंत्रात बहादूर गडी. राजांनी ही मोहीम त्यांच्यावर सोपवली. इतकंच नव्हे तर मोहिमेला निघताना त्यांच्या हाती सोन्याचं कडही चढवलं. महाराजांच्या स्नेहाने रांगड्या कोंडाजीचे काळीज आषाढ मेघासारखे गहिवरून आलं. कोंडाजी राजपुरी दाखल झाला. मराठी हेर पन्हाळ्यावरील भित्त बातमी आणू लागले. गडावरची सपाटीही मोठी. तिथे 3-4 हजार विजापुरी सेना तैनात होती. तेव्हा उघड आक्रमण करून किल्ला घेणे केवळ अशक्य.
उगीच आपलाच वेळ खर्च होणार. तिथे गनिमिक आवाज हवा, टाक झडप अन कर गडप. आणि कोंडाजी निघाला, बरोबर विशाल सेना घेऊन. विशाल सेना म्हणजे किती? 60 जण. हो, फक्त 60 मावळे घेऊन. दिनांक 6 मार्च 1673. भयान काळोखी रात्र. हे 60 जण एका कड्याखाली जमले. कभिन्न अंधार, किर्र झाडी, उत्तुंग कडे नि ही वानरसेना अचाट धाडस करायला निघाली. काळोखाची, काट्याकुट्यांची तमा न बाळगता कड्यास भिडली. इथे दिवसासुद्धा हे धाडस करणे अवघड. तेथेही भुतावळ मिट्ट काळोखात त्या पाषाण भिंतीला झटत होती. कणाकणांनी वरती सरकत होती. आपल्या तलवारी सांभाळत, कपारीत बोटे खुपसवून, कपारीत स्वतःला सरकवत होती. आणि तेही एक शब्द न बोलता. वरच्या पहारेकऱ्याला संशय येऊ नये म्हणून. अखेर ते 60 मावळे गडावर पोहोचले आणि कोंडाजीने काही सैनिकांना इशारा केला. त्यांनी बरोबर लहान लहान रणशिंग आणली होती. ते गडावर वेगवेगळ्या भागात पांगले. एकाच वेळी रणशिंग फुंकायला सुरुवात केली. शिंग तुतार्यांनी आसमंत दुमदुमून गेला. आदिलशाही सेना खडबडून जागी झाली. चारी बाजूनी शिंगांचे आवाज म्हणजे नक्कीच मराठ्यांचा हल्ला झाला. म्हणजे नक्की हे कधी आले, कसे आले, किती संख्येने आले काहीच कळेना. पण ज्या अर्थी ते गडावर शिंग फुंकत आहेत, त्या अर्थी नक्कीच हजारोंच्या संख्येने असणार. त्यांचा एक नाईक बाबूखान कोण शिंग फुंकतय ते विचारत होता, तोच मराठ्यांचा हल्ला झाला. रणमस्त मराठे दात ओठ चावत भेदरलेल्या गनिमावर तुटून पडत होते. मावळ्यांच्या तलवारीच्या तिखट तडाख्यात दुश्मनांची मुंडकी उडत होती. शत्रूला सावरायलाही वेळ मिळत नव्हता. भयंकर रण माजले. काही वेळापूर्वीचा शांत निद्रिस्त पन्हाळा आता ज्वालामुखीसारखा धगधगू लागला. लढता लढता किल्लेदाराचं मस्तक उडालं. विजापुरी सेना पळत सुटली आणि पन्हाळा मराठ्यांच्या ताब्यात आला. ताबडतोब खालच्या जंगलात लपलेल्या अनाजीपंतांना सेनासह बोलावून पाठवलं. कारण थोड्याच वेळात सूर्योदय झाला असता तर पकडलेल्या कैद्यांपेक्षा हल्ला करणारे मुठभरच आहेत हे लक्षात आलं असतं. पन्हाळा जिंकण्याची विजय वार्ता रायगडी कळवण्यात आली. राजे या बातमीने इतके प्रसन्न झाले की ती वार्ता सांगणाऱ्या जासुदाच्या मुखात राजांनी हाताने साखर भरवली. राजे पन्हाळ्यावर जाण्यास उत्सुक होते. वाटेत प्रतापगड भवानीचे दर्शन घेऊन पन्हाळ्यावर दाखल झाले. पन्हाळ्याच्या 3 दरवाजातून राजे प्रवेशले. शिंग तुतार्या चौघडांचा नाद बेहोश करू लागला. अनाजीपंतांनी, कोंडाजीने व इतर जमलेल्या मावळ्यांनी सोन्याची फुले उधळून राजांचं स्वागत केलं. पन्हाळा हा किल्ला जिंकण्यासाठी पूर्वी स्वतः शिवाजीराजे आले होते, तेव्हा त्यांचे 1000 मावळे कापले गेले होते. सिद्दी जोहरला 40,000 सेना असताना हा किल्ला घेता आला नाही. तो किल्ला मराठ्यांनी एका रात्रीत जिंकला होता. फक्त 60 नरवीरांच्या पराक्रमाने. अद्भुत, अविश्वसनीय, अतर्क्य, अचाट धाडस. मराठ्यांची गौरवगाथा शाहिरांच्या डबतुणतुण्यावर दणदणत सांगू लागली. हा भास नव्हे, आभास नव्हे, इतिहास घेतला घास. अवघ्या 60 मावळ्यांनी, अवघ्या 60 मावळ्यांनी. कोंडाजी फर्जंद याने पराक्रम करत पन्हाळा जिंकून घेतला म्हणजे जणू विजापूरच्या शिरपेचातील तुराच स्वबळाने हिसकावून घेतला. विजापूरचा आदिलशाही दरबार संतापला. पण आता हे नित्याचे झाले होते. शिवाजीराजांनी पराक्रम करायचा, मोगलांचा किंवा आदिलशहाचा कुठला तरी किल्ला जिंकून घ्यायचा आणि मुघल दरबार किंवा आदिलशहा दरबाराने संतापायचं, चढफडायचं किंवा चिडत बसायचं. आता मात्र विजापूर दरबाराच्या लक्षात आलं की शिवाजीराजांनी दक्षिण दिशेने मोहीम सुरू केलेली आहे आणि जर हे असं चालू राहिलं तर एक दिवस विजापूर दरबारावर धडक मारल्याशिवाय राहणार नाही. विजापूर दरबाराने आपल्या नामवंत सरदारांना एकत्र केलं आणि त्यांना सवाल केला की शिवाजीराजांचा बंदोबस्त करायला कोण जायला तयार आहे.
त्या सर्व सरदारांमध्ये एक बडा सरदार होता. अब्दुल करीम बहलोल खान हा अत्यंत शूर होता, पराक्रमी होता, जणू दुसरा अफजल खानच. याने ही मोहीम अंगावर घेतली आणि त्याने स्वराज्याच्या दिशेने वाटचाल करायला सुरुवात केली. शिवाजी महाराजांकडे महाराजांच्या हेरांकडून ह्या बातम्या येतच होत्या. विजापूर दरबार आपल्या विरोधात नवीन मोहीम हातात घेईल याचा अंदाज त्यांना होताच. फक्त तो कोण असेल याची चाहूल घेण्याची ते प्रयत्न करत होते. राजांना ते नाव समजलं. बहलोल खान